पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्रच असल्याची टीका केलेली आहे राजनाथ सिंग यांनी। पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालतंय। उरी हल्ल्यातील दहशतवादी हे प्रशिक्षित होते असं वक्तव्य केलेलं आहे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी। त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्र होती अशी माहिती आता समोर येते। बारामुल्लामध्ये लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला झाला आणि त्याच्यानंतर राजनाथ सिंग यांच्या जी निवासस्थानी बैठक सुरू होती ती संपली। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल या बैठकीला हजर होते। त्याचप्रमाणे आयबी रॉ संघटनेचे प्रमुख केंद्रीय सुरक्षा सचिव या बैठकीला हजर होते। सीआरपीएफ महासंचालकांची देखील बैठकीला हजेरी होती। शिवाजी शिंदे आपले प्रतिनिधी आहेत। शिवाजी, काय झालं या बैठकीत आणि काय कुठल्या प्रकारचा एक निष्कर्ष या बैठकीतनं बाहेर पडतोय? नक्कीच अनिकेत, आत्ताच राजनाथ सिंग यांचं वक्तव्य बाहेर आलेलं आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की पाकिस्तानवर बहिष्कारच टाकला पाहिजे। उरीतील जी घटना झाली आहे अत्यंत निंदनीय आहे आणि पाकिस्तान या सगळ्या गोष्टीला खतपाणी घालत असलेलं आहे। पाकिस्तान हे एक दहशतवादी स्टेट असल्याचं सुद्धा राजनाथ सिंग यांनी म्हटलंय। आज आपण जर बघितलं की सकाळीच हा भारतात जो जम्मू काश्मीर आहे तिकडे युरीमध्ये जो हल्ला झाला अत्यंत निंदनीय हल्ला म्हणावा लागेल। या सगळ्या पार्श्वभूमीवरती भारताचे पंतप्रधान आहेत यांनी सुद्धा संपूर्ण माहिती घेतलेली आहे। राजनाथ सिंग असतील, अजित डोभाल असतील आणि आर्मीचे जे वरिष्ठ अधिकारी त्या सगळ्यांमध्ये मीटिंग झाली, बैठक झाली। त्याच्यानंतर राजनाथ सिंग यांचं वक्तव्य आलेलं आहे की पाकिस्तान हा दहशतवादाला धार्जिन भूमिका घेत आहे, खतपाणी घालत आहे आणि त्याच्यावरती बहिष्कार टाकला पाहिजे अशी भूमिका राजनाथ सिंग घेतली आहे। पण अनिकेत, मी तुला अत्यंत अपडेट सांगतो आहे की सध्या आता भारतीय आर्मी चीफ आहेत जनरल दलबीर सिंग हे सध्या तिथे श्रीनगरला पोहोचले आहेत आणि जे इंज्युअर्ड झालेले भारतीय जवान आहेत त्यांची भेट घेत आहेत, त्यांची विचारपूस करतात। सगळ्या स्थितीवरती आता तिथे पाहणी करण्यासाठी स्वतः भारतीय चीफ आहेत जनरल दलबीर सिंग आर्मीचे, ते तिथे दाखल झालेले आहेत। अनिकेत, नक्की शिवाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। तर आत्ता राजनाथ सिंग यांच्या निवासस्थानी जी बैठक झालेली होती ती संपलेली आहे। पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्रच असल्याचा ठपका आता राजनाथ सिंग यांनी ठेवलेला आहे। तर दुसरीकडे लष्कराचे जे प्रमुख आहेत ते दलबीर सिंग हे तिकडे जिथे हल्ला झाला होता त्या बारामुल्लाच्या उरी सेक्टरमध्ये दाखल झालेले आहेत। जखमी जवानांची त्यांनी विचारपूस केली।